नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात ही अशी मेथीची भाजी। सुगरण अलिबागची या चॅनलवर आज तुम्ही पाहणार आहात मेथीच्या भाजीची रेसिपी। या भाजीसाठी मी ही एक जोडी मेथीची घेतली आहे, 3 मोठे कांदे आणि त्यासाठी मी 2 चमचे जिरं, लसूण आणि मिरची याचा असा जाडसर खरडा घेत आहे। अर्धी वाटी जाडसर वाटलेले भाजलेले शेंगदाण्याचे कूट, चवीपुरते मीठ आणि 1 टीस्पून इथे मी गूळ घेतला आहे। मेथीची भाजी जरा ही कडवट असते, त्याच्यामुळे जर त्याच्यामध्ये एक टीस्पून जर गूळ टाकले तर भाजीची टेस्ट आणखीन वाढते आणि भाजीचा कडवटपणा हा कमी होतो। फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे। इथे मी 5 पळी तेल टाकलं आहे। यामध्ये कांदा घालून घ्या। आता यामध्ये जिरं, मिरची, लसूणचा खरडा घालूयात। फास्ट फ्लेमवर हा कांदा शिजवून घ्या। ही भाजी मी 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ही भाजी आपण चिरून घेऊयात। कोणतीही पालेभाजी चिरून घ्यायच्या अगोदरच धुवून घ्यायची असते, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही विटॅमिन असतात ते पाण्याद्वारे निघून जात नाही। चिरल्यानंतर जर भाजी आपण जर धुवून घेतली तर त्याच्यामधले सगळे विटॅमिन निघून जातात। त्याच्यामुळे कोणतीही पालेभाजी ही चिरून घ्यायच्या अगोदरच धुवून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता भाजीचे देठ हे खूप कोवळे आहेत, म्हणून ही भाजी मी थोडीफार देठांसकट घेतली आहे। असे जर भाजीचे देठ कोवळे असले तर तुम्ही थोडे देठ घ्यायला पण काही हरकत नाही। आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊयात। तुम्ही फक्त जर पानांचाच असा या भाजीचा जर भाग घेतलात तर भाजी ही नाही चिरली तरी चालते, पण ह्या भाजीचे देठ हे खूप असे कोवळे आहेत, म्हणून मी ह्या भाजीचे थोडेफार देठ घेतले आहेत आणि ही भाजी आता आपण बारीक चिरून घेऊयात। सुगरण अलिबागची या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा। मी प्रत्येक रेसिपी बनवताना वेगवेगळ्या टिप्स देत आहे। मी ज्या टिप्स देते त्या तुम्ही नक्की फॉलो करत जा, म्हणजे तुमच्यासुद्धा रेसिपी या अशा छानपैकी टेस्टी आणि स्वादिष्ट होतील। यामध्ये थोडे हिंग घाला, पाव टीस्पून हळद घाला, हे सगळं एकत्र करून घ्या। यातले अर्धे शेंगदाण्याचे कूट आपण या कांद्यात घालणार आहोत आणि अर्धे शेंगदाण्याचे कूट आपण भाजी वाफेवर देऊन झाली की घालणार आहोत। आता यामध्ये लगेच आपण बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालूयात। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। 1 टीस्पून बारीक चिरून घेतलेला गूळ घालूयात। आता हे मीठ आणि गूळ एकत्र करूयात। स्लो फ्लेमवर आपण 5 मिनिट यावर झाकण ठेवून देऊयात। A few minutes later. 5 मिनिटांनंतर आपण पाहूयात भाजी ही कितपत शिजली आहे। यामध्ये आपण घालूयात राहिलेलं शेंगदाण्याचं कूट। भाजी व्यवस्थित अशी परतून घ्या। फास्ट गॅसवर 1 ते 2 मिनिट ही भाजी आपण अशी परतून घेऊयात। या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी ओला नारळ खोवून सुद्धा यामध्ये घालू शकता। ही भाजी आता रेडी झाली आहे। आता गॅस बंद करून घ्या। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।